कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांना उपाशी मारणार का असा उपरोधिक सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केलाय। साधुग्रामसाठी नाशिक महापालिका शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेणार आहे, त्या विरोधात शेतकरी उच्च न्यायालयात गेलेत। याआधी पालिकेने अशाच पद्धतीने तात्पुरत्या वापरासाठी जमिनी ताब्यात घेतल्या होत्या, त्याची योग्य ती नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जमीनही नापीक केली, त्यामुळे साधुग्रामसाठी जमिनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे। या विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। आता या सर्व प्रश्नांची उत्तरे नाशिक महापालिकेला 2 आठवड्यात द्यावी लागणार आहेत। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। नाशिकच्या नांदूरशिव परिसरातला हा 2.5 किलोमीटरचा रस्ता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद रोड ते नाशिक रोडला जोडणारा 2.5 किलोमीटरचा हा नियोजित रिंग रोड आहे। शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शहराच्या बाहेरून वाहतूक वळवण्यासाठी या रिंग रोडचा घाट घालण्यात येतोय। त्यासाठी मे-जून महिन्यापासून शेतकऱ्यांच्या जमिनी महापालिकेने ताब्यात घेतल्यात। 15 दिवसात प्रशासकीय मान्यतेसह मोबदला देऊन कामाला सुरुवात करण्याचं तोंडी आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं। मात्र आता 6 महिने उलटून गेल्यानंतरही रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही। रस्त्यासाठी जमीन घेताना शेतात उभा असलेला ऊस, गुलाब तोडण्यात आला, त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही। आश्वासनं हवेत विरल्यानं अद्याप कुठलाही मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही। रस्त्याचं काम रखडल्यानं अर्धवट रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। 6 महिने झाले ऊस तोडले, गुलाबाचे बाग बीग, जांबाचा बाग जे रस्त्यात होते ते तोडून टाकले। पेमेंट काहीच नाही। 6 महिने झाले आज हे करतोय आणि त्याच्यात माणसं बी येऊन कुणी ना कुणी पडतं, पडल्यानंतर उचलायचं दवाखान्यात न्यायचं। शेवट रस्त्याची लाईट बंद आहे, चालू लाईटी बंद केल्या। नांदुर्डीकर साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं का हे ताब्यात घेतल्यानंतर 15 दिवसात सर्व प्रोसिजरला आम्ही लागून जातो, पण ते काही कशाचंच पूर्ण केलं नाही त्यांनी। आणि आम्ही मोबदल्याची माहिती आम्हाला का मोबदल्याला साधारण 5-6 महिने लागतात, वर्ष पण लागू शकतं। मोबदल्याची काही अपेक्षा ठेवली नाही। या परिसरातल्या जवळपास 14 ते 15 शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्याच्या कामामुळे उजाड झाल्यात। जून महिन्यापासून शेतकऱ्यांनी शेती केली असती तर 2 ते 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न पदरी पडलं असतं, असा दावा शेतकरी करतायत। तर 6 महिने आयुक्तच नसल्यानं सगळी कामं रखडली होती। आता शेतकऱ्यांनी संपर्क साधला तर पुढची कारवाई केली जाईल असं आश्वासन मनपा प्रशासन देतंय। ते शेतकरी जर आले आम्ही आयुक्तांकडे त्यांना घेऊन जाऊ की शेवटी TDRला सायनिंग अथॉरिटी आयुक्त आहे आणि आम्ही 100% त्यांची बाजू मांडून आणि आयुक्तही कर्तव्यदक्ष आयुक्त मिळालेले आहेत, तेही करतील। आता मध्ये आयुक्तच नव्हते, याला न महापालिकेचा दोष आहे न कोणाचा दोष आहे, याच्यात शासन पातळीवरच उशीर झालेला आहे। कुंभमेळा दरम्यान नाशिकमध्ये लाखोच्या संख्येनं भाविक येणार असल्यानं शहरातल्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण जाणवू नये यासाठी रस्ते करण्याचा घाट घातला जातोय। मात्र अद्याप कुठलीच सुरुवात झाली नसल्यानं कुंभमेळ्यापर्यंत काम पूर्ण होणार का आणि घाईघाईत काम झालं तर ते दर्जेदार होणार का असा सवाल नाशिककर उपस्थित करतायत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।